प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा माने मुसळे यांच्या खात्यातील रकमेची सखोल चौकशी करायची असल्याचे सांगत पोलिसांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली। त्यावर न्यायालयाने मनीषा यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। दरम्यान वेगळे कारण असतानाही आर्थिक गैरव्यवहारातून आत्महत्या केल्याचा नवा जावई शोध पोलिसांनी लावल्याचे मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात सांगितले। शेकडो कोटींचा मालक असलेले डॉक्टर शिरीष अशा किरकोळ रकमेमुळे आत्महत्या करतील हे कोणालाच पटणारे नाही, असाही युक्तिवाद केला। जामीन अर्जास अडचण यावी म्हणून पोलिसांनी नवा मुद्दा उपस्थित केल्याचेही ॲडव्होकेट नवगिरे म्हणाले। परंतु गुन्हा हाय प्रोफाईल असल्याने न्यायालयाने मनीषा यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली। डिसेंबर 2024 पासून मनीषा यांच्याकडील प्रशासकीय अधिकार डॉक्टर शिरीष यांनी स्वतःकडे घेतले होते। त्यावरून चिडलेल्या मनीषा आणि इज्जत धुळीला मिळवते म्हणून धमकी दिली होती। मनीषा आपली बदनामी करेल या भीतीने डॉक्टरांनी आत्महत्या केली, असा मुद्दा तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात मांडला। पोलिसांनी 25 दिवसात रुग्णालयातील 42 जणांचे साक्षीदार म्हणून जबाब घेतले। रुग्णालयाचे सीए गिरीशचंद्र साफळकर यांच्याकडेही तपास केला। त्यावेळी 8 एप्रिल 2022 ते 7 एप्रिल 2024 या काळात मनीषा यांनी स्वतःच्या 3 बँक खात्यात 39,87,760 रुपये अनधिकृतपणे घेतल्याची बाब समोर आली। रुग्णालयातील 5 व्यक्तींना रोख रक्कम देऊन त्यांच्याकडून ऑनलाईन रक्कम स्वतःच्या खात्यात घेतली। रुग्णालयाच्या कॅशियर शीतल केत या मनीषा यांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णांकडून 10,000पर्यंत रक्कम रोखीने घेत होत्या। आयकर न भरलेले 70,43,160 रुपये मनीषा यांच्या खात्यात आढळले। उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम असल्याचा संशय असून मनीषा यांनी पगारीचा पैसा कोठे वापरला अशा बाबींचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी देखील तपास अधिकाऱ्यांनी यावेळी न्यायालयात केली होती। यावेळी कोठडीला विरोध करत मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जोरदार युक्तिवाद केला। डॉक्टर शिरीष यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्याला मी शिकवून आज एओ केले आणि चांगला पगार देतो आहे त्याने खोटारडे घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे। त्याचे अतीव दुःख आहे म्हणून मी माझे जीवन संपवत आहे असा मजकूर आहे। कोठेही आर्थिक गैरव्यवहारावर भाष्य नाही, तरी देखील पोलिसांनी पूर्वीचेच मुद्दे मांडले। डॉक्टर वळसंकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने या 2008 पासून त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांना दरमहा 1,80,000 रुपयांपर्यंत पगार होता। रजेचे पैसे असे मिळून त्यांना दरमहा सरासरी 2 लाख रुपये मिळत होते। त्यामुळे त्यांच्या खात्यातील रक्कम आणि डॉक्टरांची आत्महत्या याचा काहीही संबंध नसल्याचा मुद्दा देखील ॲडव्होकेट नवगिरे यांनी यावेळी उपस्थित केला होता। आत्महत्येचा आर्थिक मुद्द्याशी संबंध काय अशी विचारणा सुनावणीच्या वेळी न्यायाधीश विक्रमसिंह भंडारी यांनी तपास अधिकाऱ्याला केल्याचे दिसून आले।